त्र्यंबक रोडवरील पिंपळगाव बहुला येथे ग्रामदैवत श्री मारुती मंदिर परिसरात त्रिगुणीनाथ महाराज यात्रा उत्सव आणि महाशिवरात्री निमित्त आयोजित 28व्या अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. सोमवार 9 फेब्रुवारी रोजी वसंत शंकर नागरे, अशोक संतू भावलेसह पत्नी काणे प्रभाग 10 चे नगरसेवक विश्वास आप्पा नागरे यांच्या हस्ते विणापूजन करून या सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. पिंपळगाव बहुला येथे गेल्या 28 वर्षांपासून ही धार्मिक परंपरा जोपासली जात आहे. यावर्षी 9 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हा सोहळा संपन्न होत आहे. श्री हनुमान प्रासादिक भजनी मंडळ, पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने या सप्ताहाचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात महाराष्ट्रातील नावाजलेले कीर्तनकार आणि प्रवचनकार आपली सेवा रुजू करणार आहेत. सप्ताहाची सांगता 16 फेब्रुवारी रोजी काल्याच्या कीर्तनानं आणि महाप्रसादानं होणार आहे. दरम्यान या सप्ताह आयोजनाबाबत आयोजकांनी माहिती दिली. सालाबाद प्रमाणे पिंपळगावला येथे अखंड हरिनाम सप्ताह 2026 वर्ष 28वे हा अतिशय मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होत असताना सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी 7 दिवस या ठिकाणी कीर्तनाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तसेच आपल्या त्रिगुणनाथ महाराजांची यात्रा उत्सव दिनांक 8/4/2026 या रोजी या ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी अतिशय उत्साहात साजरे होणार आहेत. तसेच 9 तारखेला कुस्त्यांची भव्य दंगल या ठिकाणी होणार आहेत. तसेच सर्व गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनी उपस्थित राहावे अशी सर्वांना आग्रहाची विनंती. आज या ठिकाणी पिंपळगाव बहुला आपल्या मंदिर परिसरामध्ये आमच्या युवा प्रतिष्ठानच्या वतीनं वर्ष 28 अखंड हरिनाम सप्ताहाची या ठिकाणी विणापूजनाने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. पुढच्या 7 दिवस अतिशय नावाजलेले कीर्तनकार या ठिकाणी कीर्तनासाठी आम्ही बोलवलेले आहेत. आमच्या सर्व सदस्यांतर्फे सर्व पिंपळगाव ग्रामस्थांना विनंती आहे की आपण या ठिकाणी या जो सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू झालेला आहे, आजपासून कीर्तन सेवा या ठिकाणी चालू होईल. अतिशय नावाजलेले कीर्तनकार आम्ही या ठिकाणी कीर्तनाला बोलवलेले आहेत. तसेच पारायण सुद्धा या ठिकाणी सकाळच्या सत्रात होणार आहे. संध्याकाळी या ठिकाणी कीर्तनाची सेवा या ठिकाणी दिली जाणार आहे. सर्व पिंपळगाव ग्रामस्थ आणि युवकांना तसेच सर्व महिलांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तसेच यात्रा उत्सव सुद्धा थोड्या दिवसात आलेला आहे, त्याची तयारी या ठिकाणी आम्ही चालू केलेली आहे. पिंपळगाव बहुला हे या परिसरातील नावाजलेलं आमचं या ठिकाणचं बजरंगाचं मंदिर, याच्या समोर याची सुरुवात या ठिकाणी होईल आणि त्याची सांगता जी आहे ती कुस्त्यांनी होईल अशी या ठिकाणी परंपरा असलेला आमचा पिंपळगाव बहुला. त्यांना सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करावं मोलाचं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या या श्री क्षेत्र पिंपळगाव बहुला येथे चालू असलेला हा 28व्या वर्षाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री गुरु निवृत्तीनाथाच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, भगवान पांडुरंगाच्या कृपेने, समस्त ग्रामस्थ मंडळींच्या अमोल सहकार्याने, समस्त पंचक्रोशीतील गायक, वादक, भजनी मंडळ यांच्या अमोल सहकार्याने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आजपासून सुरू होत आहे. या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, प्रवचनकारांचा कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्व गावकऱ्यांनी, विशेष करून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना गावच्या वतीने पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान, तसेच श्री हनुमान प्रासादिक भजनी मंडळ आणि समस्त ग्रामस्थ पिंपळगाव बहुला यांच्या वतीने सर्वांना विनम्र अभिवादन करून सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती. सप्ताह तथा ग्रंथर ज्ञानेश्वरी पारायण 16 हा सप्ताह साधारण 1995-96 साली सुरू झालेला आहे. या सप्ताहाचं वैशिष्ट्य असं, हा सप्ताह महाशिवरात्रीला या ठिकाणी भरतो. महाशिवरात्र हा पर्व काळ आहे. त्र्यंबकेश्वरवर वसलेलं हे पिंपळगाव बहुला, नंदिनी नदीच्या काठावर वसलेले पिंपळगाव बहुला, सर्व साधू संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले पिंपळगाव बहुला, ज्ञानेश्वरी पारायणे पवित्र झालेले पिंपळगाव बहुला,
अनेक प्रकारचे द्राक्ष बागायतांनी सुजल सुफलाम झालेला पिंपळगाव बहुला या गावामध्ये सालाबादाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, महाराष्ट्रातील थोर नामवंत कीर्तनकारांचे प्रवचनकाराचे प्रवचन आणि कीर्तन या ठिकाणी होत असतात. या कार्यक्रमासाठी हरिभक्तीपरायण आमचे मित्र कैलास महाराज घुगे, तसेच किसन महाराज थोरात, रामदास महाराज माळे, मी स्वतः महंत सुभाष महाराज जाधव, आमचे मित्र अण्णा महाराज आहेर हिसवळकर, जिल्हाध्यक्ष वारकरी आणि संप्रदाय, असे करून सर्व धार्मिक क्षेत्रातील साधू संत गायक वादक मंडळीच्या सहकार्याने, तसे ग्रामस्थ या ठिकाणी असलेले सर्व परिवार म्हणजे घुगे परिवार असेल, नागरे परिवार असेल, काकड परिवार असेल, गामणे परिवार असेल, भावले परिवार असेल, या संपूर्ण ग्रामस्थांच्या सर्व परिवारातील, तसेच या सप्ताहामध्ये कोणत्या प्रकारचा जातीभेद, विषयभेद, राजकारण भेद, परमार्थिक भेद, अशा प्रकारचा कोणता भेद टाकून ही सर्व मंडळी कार्यक्रमाचा लाभ घेते आणि या भारतीय संस्कृतीचा आणि या ठिकाणी असलेली परंपरा वाढावी, वारकरी संप्रदाय वाढवावा, हिंदू धर्माची अशा प्रकारची पुनरावृत्ती व्हावी, प्रसार व्हावा आणि देश सुजलाम सुफलाम व्हावा, भारत देश संतती संपत्ती समृद्धीने भरभराटीने व्हावा, यासाठी या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील मंडळी सुद्धा उपस्थित आहे. आमचे नागरे आप्पा, विश्वास आप्पा नागरे आदी करून ही मंडळी या ठिकाणी सर्व पक्षातील म्हणजे असं राष्ट्रवादी पक्ष असो, त्या भारतीय जनता पार्टी असो, सर्व पक्ष असो, सर्व राजकारण भेद या ठिकाणी नष्ट करून या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी, देवाच्या लाभासाठी, आपल्या संस्कृती जपण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात. अशी या ठिकाणी मी स्वतः महंत सुभाष महाराज जाधव आणि ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी निवेदन करतो. या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहून हा आनंद घ्यावा आणि आपला देश सुजलाम सुफलाम करावा, ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. भारत माता की जय. या भक्ती सोहळ्याचा आणि ज्ञानामृताचा लाभ घेण्यासाठी पिंपळगाव बहुला व परिसरातील समस्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले असून या कार्यक्रमाप्रसंगी कपिल सुदाम भावले, बारा नागरे, गणेश अशोक भावले, राज धात्रक, सुभाष महाराज, कैलास महाराज घुगे आदींसह वारकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.